हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत पार्ट फर्स्टचा फर्स्ट लेसन. या अगोदर आपण पार्ट 2 चालू केलं होतं. पार्ट 2 मध्ये आपण हेरिडिटी अँड इव्होल्युशन चॅप्टर बघितलेला आहे. पहिले तो पार्ट 2 चा चॅप्टर कंप्लीट करायचा आहे आणि पार्ट 2 चा चॅप्टर कंप्लीट केल्यानंतर मग पार्ट 1 ला चालू करायचा आहे. मग हा पार्ट 1 चा हा पहिला चॅप्टर ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. पण ग्रॅव्हिटेशन समजून घेण्याच्या अगोदर समजून घेऊ की पार्ट फर्स्ट मध्ये नेमकं काय काय येणार आहे. तर पार्ट फर्स्ट मध्ये हो का, पार्ट फर्स्ट मध्ये पार्ट फर्स्ट जो आहे त्याच्यामध्ये येणार आहे एक फिजिक्स आणि याच्यामध्ये येणार आहे केमिस्ट्री. या दोघांचे मिळून किती लेसन आहेत? 10 लेसन. तसं पार्ट फर्स्टचा हा फर्स्ट लेसन जो ग्रॅव्हिटेशन आहे तो कशामध्ये येतो? फिजिक्स मध्ये. तो सेकंड लेसन आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन. ऑफ एलिमेंट हा केमिस्ट्रीमध्ये येतो. तसंच केमिस्ट्रीमध्ये थर्ड लेसन केमिस्ट्रीमध्ये येतो. इकडं फोर्थ लेसन येत आहे, फिफ्थ येत आहे, सिक्स्थ येत आहे, सेव्हन्थ येत आहे. त्या पद्धतीनं लेसन चालू केले शिकवायला ते ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात येईल कोणता लेसन ह्याच्यामध्ये फिजिक्समध्ये आहे आणि कोणता लेसन केमिस्ट्रीमध्ये आहे. या पद्धतीनं आपण समजून घेणार आहोत. थोडस बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत, काही बेसिक कन्सेप्ट ज्या म्हणजे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला समजून घ्यायचं आहे व्हॉट इज द फोर्स. चला मग एक बेसिक कन्सेप्ट पासून आपण सुरुवात करणार आहोत. नववीला पण होतं व्हॉट इज फोर्स असा जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला जमतोय का बघा, प्रयत्न करूया आठवण्याचा. नववीतला तो काही सिलेबस आठवतोय का तुम्हाला? चला 1 मिनिट वेळ घ्या. व्हॉट इज फोर्स, प्रयत्न करूया आठवण्याचा. आठवत असेल नसेल तरी सुद्धा परत एकदा आपण रिव्हिजन घेणार आहोत, त्याच्यामध्ये समजून घेणार आहोत फोर्स काय. तर सोपी डेफिनेशन आहे व्हॉट इज फोर्स. इट इज पुश और पुल टू द ऑब्जेक्ट. फोर्स काय मग? इट इज पुश और पुल टू द ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूला तुम्ही पुश करता म्हणजे ढकलता. जसं दार आहे एखादं, दाराला काय करतो आपण? ढकलतो आणि किंवा आपल्या बाजूनं ओढतो. एखादा फुटबॉल वगैरे आहे त्याला आपण पुश करतो. म्हणजे वेट लिफ्टिंग करत असू, काही वजन उचलत असू, एखाद्या वस्तूला ढकलत असू किंवा एखाद्या वस्तूला आपल्या बाजूने ओढत असू, या सगळ्या कंडिशन मध्ये आपण काय अप्लाय करतो? फोर्स. डेफिनेशन लक्षात राहिली? फोर्स काय मग? इट इज अ पुश और पुल टू द ऑब्जेक्ट. म्हणजे एकदम सोप्या भाषेमध्ये म्हणलं तर हे खरे, पुश म्हणलं तर कशा पद्धतीने फोर्स अप्लाय करतो बघा, एकदम सोपं डायग्रामच्या मदतीने आपण समजून घेणार आहोत. पुल म्हणलं तर आपण काय करतो? एखाद्या ऑब्जेक्टला अशा पद्धतीने ओढत असतो. मग प्रत्येक गोष्टीला मोजण्यासाठी युनिटची गरज आहे. फोर्स सुद्धा कशामध्ये म्हणतं मोजतात? The unit of a force is न्यूटन. फोर्स कशामध्ये मोजतो मग? न्यूटन. ज्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये जास्त काम केलंय त्यांच्या नावावरच आपण युनिट डिफाईन केलं. जसं न्यूटनचं फोर्स असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, याच्यामध्ये योगदान जास्त असल्यामुळं त्यांच्या नावावरच युनिट देण्यात आलेलं आहे. पहा, पण आता हे युनिट काय असतंय असं बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे. हे कन्सेप्टच्या अगोदर काही बेसिक कन्सेप्ट समजून घेऊया. व्हॉट इज युनिट? युनिट काय मग?
इट इज used to measure the physical quantity. It is used to measure the physical quantity. एवढ्या क्वांटिटी फिजिक्स मध्ये येतात, जसं मास असेल, वेट असेल, फोर्स असेल, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, या सगळ्या क्वांटिटी जेवढ्या फिजिक्स मध्ये येतात त्या क्वांटिटी मेजर करण्यासाठी कशाची गरज आहे? युनिटची गरज आहे. युनिट आता बघा वर्षभर हे आपल्याला शब्द येणार आहे युनिट. तर युनिटचे दोन प्रकार पडतात. एक असते एसआय युनिट, त्याला आपण इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ युनिट, म्हणजे संपूर्ण देशाने मिळून ठरवलेले एक स्टँडर्ड, त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू ठरलेले आहे. ते आपण 1 लिटर म्हणलं तर सगळीकडे 1 लिटर पाणी घेतलं तर सगळीकडे तेवढंच वॉटर यायला पाहिजे. 1 किलो म्हणलं तर क्वांटिटी जेवढी येते तेवढी प्रत्येक देशामध्ये ते सेमच यायला पाहिजे. हा, त्याचा रेट वेगवेगळा असू शकतो, पण क्वांटिटी जेवढी मिळणार आहे तेवढीच मिळते. म्हणून हे एक एसआय युनिट तयार केलं, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ युनिट किंवा सिस्टम ऑफ युनिट, अशी एक युनिट ची सिस्टम आहे जी संपूर्ण देशाला काय आहे? मान्य आहे. मग ह्यालाच दुसरं नाव आहे MKS सिस्टम. कोणतं नाव आहे? MKS सिस्टम. एम म्हणजे काय बघूया आपण थोडस. एम म्हणजे असतंय मीटर, के म्हणजे असतंय किलोग्राम, आणि यस म्हणजे असतंय सेकंद. तर फिजिक्स मध्ये जेवढ्या क्वांटिटी येतात हे आपण शिकलो आता, तर काही बेसिक फंडामेंटल क्वांटिटी असतात. कशा क्वांटिटी? फंडामेंटल क्वांटिटी, ज्यांच्या मदतीनं कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचा ऍक्सेस मिळू शकतो, फॉर्म्युला मिळू शकतो. अशा काही बेसिक फंडामेंटल क्वांटिटी फिजिक्स मध्ये असतात. त्या 3 लक्षात ठेवा रे. एल, एम, टी. आता लातूरमध्ये जे सिटी बस आहेत त्याला म्हणतात LMT. LMT म्हणजे काय? एल म्हणजे काय? लेंथ. एम म्हणजे काय? मास. आणि टी म्हणजे काय? टाइम. म्हणजे या 3 गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक फंडामेंटल क्वांटिटी आहेत, त्यांच्या मदतीने आपण कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला शोधू शकतो. कोणत्या कोणत्या 3 आल्या मग? LMT, लेंथ, मास आणि टाइम. तर जसं आपण बघितलं, मीटर मध्ये आपण काय काय मोजू शकतो? मीटर मध्ये मोजू शकतो आपण लेंथ, त्याच्यानंतर डिस्टन्स, या पद्धतीच्या गोष्टी आपण सगळ्या मोजू शकतो. बघा रे, लेंथ मोजू शकतो, त्याच्यानंतर डिस्टन्स मोजू शकतो, डिस्प्लेसमेंट मोजू शकतो मीटर मध्ये, बरोबर. किलोग्राम म्हणलं तर आपण काय मोजणार याच्यामध्ये? वेट. ऍक्च्युअली वेट मोजत नाही, ते मास असते. त्या लेसनच्या शेवटी लक्षात येईल तुम्हाला डिफरन्स बिटवीन वेट अँड मास. तर वेट किलोग्राम मध्ये मोजत नाहीत, पण सध्या तुम्ही तसं समजून घ्या की वेट मोजण्यासाठी आपण किलोग्राम यूज केलंय. आणि सेकंद म्हणलं तर आपण काय मोजणार? टाइम. काही अडचण? मग आता दुसरं एक युनिट आहे, त्याचं नाव आहे CGS सिस्टम ऑफ युनिट. बघा रे, CGS. C फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्राम, S फॉर सेकंद. सेंटीमीटर म्हणलं तर तेच मोजणार आहोत आपण. कोणतं? लेंथ, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट. ग्राम मध्ये सुद्धा आपण तेच मोजणार आहोत, मास, वेट. आणि सेकंद तर सेमच आहे. मग नेमकं या दोघांमध्ये डिफरन्स काय? तुम्ही थोडं नोटीस करा. डिस्टन्स मोजायचं आहे पण मीटर मध्ये आहे, आणि इकडे कसं आहे? सेंटीमीटर मध्ये आहे. म्हणजे मोठ्या क्वांटिटीत मोजायचं असेल तर काय वापरायचं?
SI युनिट म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला? इट इज युज्ड टू मेजर द बिग क्वांटिटीज. अतिशय मोठ्या क्वांटिटी जर तुम्हाला मोजायच्या असतील तर काय वापरायचं? SI युनिट. आणि थोडस छोट्या क्वांटिटीमध्ये जर मोजायचं असेल, नोटबुकवर ड्रॉइंग करायचं असेल वगैरे वगैरे, अशा वेळेस डिस्टन्स आपण नोटबुकवर घ्यायला लागलो, सर्कल ड्रॉ करायचंय तर सेंटीमीटर मध्ये आपल्याला स्केल दिलेले असते, मीटर मध्ये नोटबुकवर घेऊ शकत नाही. म्हणजे छोट्या क्वांटिटी मोजण्यासाठी कोणतं युनिट वापरायचं? CGS. इट इज युज्ड टू मेजर स्मॉल क्वांटिटीज. मग आता डोक्यामध्ये एकदम कन्फर्म बसलंय तुमच्या की बाबा SI युनिट कधी वापरायचं? मोठ्या क्वांटिटीमध्ये काही मोजायचं असेल. आणि CGS युनिट कधी वापरायचं? तर छोट्या क्वांटिटीमध्ये काही मोजायचं असेल तर CGS युनिट. हे पहा एकदम बेसिक आहे. जे बेसिक फाउंडेशन तुम्हाला म्हणतो की फिजिक्स मध्ये मला या गोष्टीची गरज पडू शकते, त्या सर्व गोष्टी इथं आलेल्या आहेत. बघा एक 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 समजून घेऊ आपण आता. पाठीमागच्या स्लाइडवर आल्यावर लक्षात येईल आपल्याला की फोर्स काय मग? इट इज अ पुश और पुल टू द ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूला ढकलणे किंवा एखाद्या वस्तूला आपल्या बाजूने ओढणे, या सगळ्या कंडिशन मध्ये आपण काय अप्लाय करत असतो? फोर्स. अजून फोर्सची रिक्वायरमेंट काय काय आहे आपण बघणार आहोत. पण युनिट बघितलं की न्यूटन हे कसलं युनिट आहे मग? हे आहे SI युनिट. कोणता आहे? SI युनिट. मग फोर्स अजून एक युनिट आहे ज्याचं नाव आहे टाईन. काय नाव आहे ज्याचं? टाईन. हे कसलं युनिट आहे? CGS सिस्टम मधलं युनिट आहे. कोणतं युनिट आहे? CGS सिस्टम मधलं युनिट. बरोबर आहे, काही अडचण? म्हणजे आपल्याला एक गोष्ट तर लक्षात आली, SI युनिट फोर्सचं कोणतं आहे? न्यूटन. आणि CGS युनिट कोणता आहे? तर टाईन. अशा पद्धतीने फोर्सचे दोन युनिट आले. त्याला नीट वाचा, डाईन, टायन नाही, टाईन. या पद्धतीनं समजून घेऊ. अजून फोर्सची काय रिक्वायरमेंट आहे? तर फोर्सची रिक्वायरमेंट पहिलं तर काम आहे, एक आपण बघितलं फोर्स काय बघितलं? पुश और पुल टू द ऑब्जेक्ट. पहिली गोष्ट. अजून फोर्सच्या रिक्वायरमेंट, चार रिक्वायरमेंट फोर्सच्या आपण बघणार आहोत. त्यातली पहिली, एक एक पाठ करायचं बेटा, लगेच पाठांतर मोकळत ठेव का. पहिली रिक्वायरमेंट नंबर फर्स्ट, टू मूव्ह द स्टेशनरी ऑब्जेक्ट. आता स्टेशनरी ऑब्जेक्ट शब्द नवीन आहे. स्टेशनरी म्हणजे एकाच ठिकाणी असणारी स्थिर वस्तू, त्याला म्हणायचं स्टेशनरी ऑब्जेक्ट. एक टेबल आहे, खुर्ची आहे, आपल्या आजूबाजूला जेवढे ऑब्जेक्ट आहेत एकाच ठिकाणी स्थिर असतील तर त्याला काय म्हणायचं? स्टेशनरी ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं? आपल्या आजूबाजूला जेवढ्या वस्तू आहेत त्या वस्तूला काय म्हणूया? ऑब्जेक्ट. कळतं एवढं? इझी एकदम. मग एखादी ऑब्जेक्ट हो का असं हे का, हे ऑब्जेक्ट आहे आणि हा कसा ऑब्जेक्ट आहे? कसा ऑब्जेक्ट आहे हा? स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे. आणि या ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणायचं आहे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं आहे, तर कशाची गरज आहे? फोर्स. मग पहिली रिक्वायरमेंट क्लिअर झाली का? द फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह द स्टेशनरी ऑब्जेक्ट. बरोबर, काही अडचण? अशा जेवढ्या स्थिर वस्तू असतील त्याला गतिमान करायचं आहे, मोशन मध्ये आणायचं आहे, तर तुम्हाला कशाची गरज आहे? फोर्सची गरज आहे. आलं लक्षात? दुसरं रिक्वायरमेंट, सेकंड रिक्वायरमेंट ऑफ अ फोर्स इज टू स्टॉप द मोशन ऑफ अ ऑब्जेक्ट टू. एखादा ऑब्जेक्ट ऑलरेडी असा, एखादा बॉल आहे काय, ऑलरेडी मोशन मध्ये आपल्याकडे येतोय, त्याची मोशन स्टॉप करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते? फोर्स अप्लाय करावं लागते. जसं आपल्याकडे समजा सायकल आहे, आता क्लास चालू आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचे क्लासेस चालू असताना सायकल आपण काय करतो? क्लासच्या बाहेर पार्किंग करतो. तोपर्यंत पार्किंग मध्ये तो ऑब्जेक्ट कसा आहे? स्टेशनरी. फोर्स अप्लाय केलं की तो ऑब्जेक्ट काय होईल? मोशन मध्ये. आणि कुठेतरी थांबायचा, मग आपल्याला काय करावं लागेल? ब्रेक प्रेस करावं लागेल. म्हणजे ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणण्यासाठी सुद्धा कशाची गरज आहे? फोर्सची गरज आहे. आणि मोशन मधल्या ऑब्जेक्टची मोशन स्टॉप करण्यासाठी सुद्धा
कशाची गरज आहे? फोर्सची गरज आहे. म्हणजे फोर्स शिवाय ऑब्जेक्ट मोशन मध्ये येऊ शकत नाही किंवा मोशन मधला ऑब्जेक्ट त्याचे मोशन स्टॉप करू शकत नाही. कोण करू शकते? फोर्स. दोन गोष्टी लक्षात आल्या. पहिलं टू मूव्ह द स्टेशनरी ऑब्जेक्ट, दुसरं टू स्टॉप द मोशन ऑफ ऑब्जेक्ट. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना? मग आता तिसरे कन्सेप्ट बघूया. फोर्सची थर्ड रिक्वायरमेंट काय? बघा डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येते की एखादा ऑब्जेक्ट ऑलरेडी मोशन मध्ये आहे. येणारा ऑब्जेक्ट क्रिकेटमध्ये खेळतात पहा, असं थांबलेलं असतं. तो बॉल येतो, ऑलरेडी मोशन मध्ये असतो, त्याला असं बॅट लावतात आणि बॅटचं असं डायरेक्शन चेंज करून तो पाहिजे त्या तिकडच्या पद्धतीनं तो बॉल बाउंड्रीकडे पाठवता येऊ शकतो. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट ऑलरेडी मोशन मध्ये आहे. सायकल चालवतो आपण, बरोबर, आणि आपल्याला टर्न घ्यायचा आहे, तर फोर्स अप्लाय करून आपण काय चेंज करतो? डायरेक्शन चेंज करतो. म्हणजे फोर्समुळे ऑब्जेक्ट मोशन मध्ये आला आणि एखादा ऑब्जेक्ट ऑलरेडी जर मोशन मध्ये असेल तर त्याचे डायरेक्शन चेंज करण्यासाठी ऑलरेडीच ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये आहे आणि त्याचं डायरेक्शन चेंज करायचं असेल, अशा पद्धतीनं फोर्स अप्लाय करून आपण काय करू शकतो? एखाद्या ऑब्जेक्टचं डायरेक्शन चेंज करू शकतो. म्हणजे फोर्सची रिक्वायरमेंट काय आहे? तिसरी, टू चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन. आणि चौथा आहे बघा, फोर्स काय करू शकतो? तर फोर्सच्या मदतीनं एखादा ऑब्जेक्ट हो का, अशा पद्धतीचा ऑब्जेक्ट आहे, एखादी प्लास्टिकची बॉटल आहे, असं धरून आपण प्रेस केलं तर त्या बॉटलचा पहिले जसा शेप होता तसा शेप राहत नाही, शेप चेंज होते. घरी सकाळी सकाळी चपात्या बनवत असते पहा, चपात्याला बनवण्यासाठी ते पीठ असतं, त्या पिठाला असं बुक्के देतात आणि त्याचा शेप चेंज करतात. मग एक छोटासा गोळा घेतला जातो चपाती करण्यासाठी आणि त्याला लाटण्याच्या मदतीनं सर्क्युलर केलं जातं. म्हणजे आपल्या मम्मीने जर केलं तर ते सर्क्युलर होतं, आपण जर तयार करू तर नकाशे तयार होतात. म्हणजे फोर्स अप्लाय करून आपण काय केलं? ऑब्जेक्ट पहिले सर्क्युलर नव्हता किंवा नकाशा होता का? तसा नव्हता. चपाती जे बनवली तशी होती का? नाही. फक्त आपण फोर्स अप्लाय करून त्याचा शेप चेंज करतो. जे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण माठामधलं पाणी पितो ते सुद्धा मातीची वस्तू किंवा माठ जो बनलेला आहे तो पहिले तसाच नाही, चिखल होता. त्याला फोर्स अप्लाय करून त्याला तो माठ असेल किंवा अजून कुठला आकार देता येतो. म्हणजे फोर्सच्या 4 रिक्वायरमेंट झाल्या. फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह द स्टेशनरी ऑब्जेक्ट, माझ्यासोबत म्हणत राहा, टू स्टॉप द मोशन ऑफ ऑब्जेक्ट, थर्ड टू चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन, आणि फोर्थ, फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह टू चेंज द शेप ऑफ ऑब्जेक्ट. राहिल्या, स्टेशनरी ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणा, मोशन मधल्या ऑब्जेक्टची मोशन स्टॉप करा किंवा त्याचं डायरेक्शन चेंज करणं किंवा शेप चेंज करणं, अशा 4 महत्वाच्या गोष्टीसाठी फोर्स आपल्याला गरजेचा असतो. वेट लिफ्टिंगला सुद्धा फोर्स गरजेचा आहे. आय होप तुम्हाला लक्षात येत असेल. काही बेसिक कन्सेप्ट आहेत. तुम्हाला वाटेल ग्रॅव्हिटेशन लेसन मध्ये हे बोलतच काय चालू झालंय, हे समजलं तर ग्रॅव्हिटेशन पुढे समजणार आहे. माझी टीचिंगच्या पद्धतीमध्ये थोडं मी सावकाश सुरुवात करतो, पण ऑटोमॅटिक तुम्हाला कन्सेप्ट समजतात. लेसन संपेपर्यंत थोडस वाट बघा, ऑटोमॅटिक तुमचे डाऊट क्लिअर होत जाते. बघा, समजून घेऊ आणि थोडस पुढे जाऊ. आपल्याला कोणत्या कोणत्या टाईपचे फोर्स माहिती आहेत किंवा फोर्सचा एक फॉर्म्युला आहे पहा, F इजिकल टू M इंटू ए. हा न्यूटन्स सेकंड लॉ आहे. कोणता आहे? न्यूटन्स सेकंड लॉ. कोणता? F इजिकल टू M इंटू ए. लक्षात राहायला गेलं तर हे खरे फोर्स म्हणलं तर ह्याला काय म्हणतात मराठीमध्ये? म्हणते त्याला बल, आणि ME ला वाचू आपण मा. तर हे फॉर्म्युला न्यूटन सेकंड लॉ लक्षात ठेवायचं. शॉर्टकट काय आहे? बलमा. बलमा लक्षात ठेवलो की न्यूटन सेकंड लॉ लक्षात राहते. बल म्हणलं की F आणि मा म्हणलं तर M इंटू ए. बलमा, मास इंटू ऍक्सलेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलेशन. या पद्धतीने आपण गेल्या वर्षी स्टडी केलेला आहे. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे की नेमकं कोणत्या कोणत्या टाईपचे फोर्स तुम्हाला माहिती आहेत. कोणत्या कोणत्या टाईपचे फोर्स माहिती आहेत मग तुम्हाला? तर नंबर 1 मस्क्युलर फोर्स, जो आपल्या मसल्सने अप्लाय केलेला फोर्स असतो. कुठलं तर वजन उचलण्यासाठी, पुश करण्यासाठी, पुल करण्यासाठी, आपण काय करतो चालण्यासाठी, या सगळ्या गोष्टीमध्ये मसल्सने अप्लाय केलेला फोर्स. मस्क्युलर फोर्स, मॅग्नेटमुळे तयार होणारा
मॅग्नेटिक फोर्स किंवा हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक असतं बिटवीन द पॉझिटिव्हली चार्ज्ड अँड निगेटिव्हली चार्ज्ड आयन. म्हणजे प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे. या दोघांमध्ये काय असतं? अट्रॅक्शन फोर्स. कोणता फोर्स असतो? अट्रॅक्शन फोर्स. आणि हा जो फोर्स आहे याला कोणता फोर्स म्हणायचं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आता कोणता? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. काय असतं हे लेसन नंबर फोर्थ मध्ये बघणार आहोत की इलेक्ट्रिक फील्ड मुळे करंट तयार होतं आणि करंट मुळे इलेक्ट्रिक फील्ड मुळे मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीने तयार होते आणि एखादी करंट कॅरिंग कंडक्टरच मॅग्नेट सारखं कसं काम करते हे जर याचं उदाहरण बघायचं झालं तर असं रबिंग करा. रबिंग केल्यावर इलेक्ट्रिसिटी तयार होते. इलेक्ट्रिसिटीमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि कागदाचे छोटे छोटे तुकडे ते अट्रॅक्ट करतात. मग ह्याला कोणतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असेल. त्याच्यानंतर असं उदाहरण बघा, फ्रिक्शनल फोर्स. एखादी लोखंडाची वस्तू कट करत असताना हे अशा पद्धतीचा फोर्स तयार होताना तुम्हाला तिकडे दिसतो. काही अडचण? त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे या लेसन मध्ये कोणता फोर्स बघायचा आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स बघायचा आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या लेसन मध्ये आपल्याला डिटेल बघायचं आहे. पण यांचे नावं माहीत राहावे आपल्याला. कोणते? तरी आपल्याला या लेसन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघायचा असला तरी ह्या फोर्सचे नावं तुम्हाला माहीत पाहिजे. आपण बघितलं फोर्स आणि टाइप्स ऑफ फोर्स. आता थोडस पुढे जाणार आहोत आपण आणि चर्चा करणार आहोत की या लेसनचा जो मेन पार्ट आहे की ग्रॅव्हिटी म्हणजे काय, व्हॉट इज अ ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, या दोन कन्सेप्ट आपण बघणार आहोत. जरा फोकस करा. व्हॉट इज द ग्रॅव्हिटी. तुम्हाला जर क्वेश्चन विचारला असा की ग्रॅव्हिटी म्हणजे काय, तर दोन गोष्टीमध्ये अट्रॅक्शन असतं. बघा रे, ग्रॅव्हिटी इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट. ग्रॅव्हिटी इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट. जगातल्या कोणत्याही दोन वस्तू घ्या, आपल्या आजूबाजूला जेवढ्या वस्तू दिसायला लागल्यात अर्थ सरफेसवर त्यातल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्ट घेतले, जसं असं हे माईक आणि हे पेन आहे, हे दोन ऑब्जेक्ट आहेत. या दोघांमध्ये काय असतं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि या फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटी. त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटी. तसं अट्रॅक्शन कुठं कुठं असू शकतं? हा एक ऑब्जेक्ट झाला, ऑब्जेक्ट ए. हे ऑब्जेक्ट ए आहे आणि हे पण मॅडम कोण आहेत? ऑब्जेक्ट बी. तर या दोघांमध्ये सुद्धा एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. कोणतं फोर्स ऑफ आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि यालाच आपण काय म्हणू शकतो? ग्रॅव्हिटी. अजून ग्रॅव्हिटी कुठं असू शकते? तसं अर्थ आणि ऍपल मध्ये. न्यूटन आलं म्हणलं की ऍपल आलाच. जसं अर्थ आणि ऍपल मध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तसंच हे अर्थ आणि इथं कुठंतरी समजा हा मून आहे, तर या दोघांमध्ये सुद्धा अट्रॅक्शन असतं. अट्रॅक्शन कुठं आहे? अर्थ सरफेसवरच्या ऑब्जेक्ट मध्ये आहे. अर्थ आणि मून मध्ये सुद्धा अट्रॅक्शन आहे. याला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटी. सिंपल, एकदम सिंपल डेफिनेशन म्हणूया. ग्रॅव्हिटी इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट. जगातल्या कोणत्याही दोन वस्तूमध्ये अट्रॅक्शन आहे. जसं अर्थ एक ऑब्जेक्ट म्हणलं आणि मून एक ऑब्जेक्ट म्हणलं तर या दोघांमध्ये सुद्धा काय आहे? अट्रॅक्शन आहे. यालाच म्हणतो आपण ग्रॅव्हिटी. कळलं? सिंपल, समजून घ्या व्यवस्थित एकदम. मग आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय? कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये अट्रॅक्शन आहे. जसं आपण बघितलं की हे ऍपल खाली पडला, बरोबर, आणि इथं बसले होते कोण? न्यूटन. कोण बसले होते? न्यूटन. आता न्यूटन होते म्हणून त्यांनी काय केलं की ऍपल खालीच का पडला याचा विचार करायला चालू केला. हेच जर आपण राहत असतो तर एक तर आपल्याकडे ऍपल नाहीत, समजा आंब्याचं झाड आहे, कोणतंही झाड आहे, आंबा जर खाली पडला किंवा ऍपल जर खाली पडला तो तर आपण खाल्लाच असता. दुसरं काय केलं असतं आपण?
ते तर खाल्लंच असतो, दगड घालून दुसरे बी 2-4 पाडले असते आणि मित्रपरिवार बोलवून त्या झाडाची पूर्ण वाट लावली असते आपण. म्हणजे आपल्याकडं प्रवृत्ती कशी आहे, की शोध कोणता तर हे का झालं असावं असे प्रश्न पडत नाही. आपण काय करतो, मरू दे ऍपल मिळालाय खा. अजून 2-4 घे खा आणि निवांत राहा. म्हणजे गरज वाटली पाहिजे तुम्हाला आणि गरज ही शोध जो लागतो ते कशामुळे लागतं तर गरज वाटली पाहिजे. नेमकं हे ऍपल खालीच का पडला? हे जेव्हा न्यूटनला विचार करायला चालू केलं, तसा विचार आपण करू शकत नाही. म्हणून सायंटिस्टचे नावं आपल्याकडले फार कमी आहेत. आता उद्या तुमच्यापैकी एक जण सायंटिस्ट होऊ शकतो. पहिले त्याला सायंटिस्ट सारखा विचार करणं गरजेचं आहे. मग आता समजून घेऊ, की आपण हो का हे न्यूटन आहेत मस्त. ऍपल आहे इथं. समजून घ्या आता, की ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे बघा. हे अर्थ आहे. इथं अर्थचं सेंटर आहे. मग आता हे अर्थ मध्ये हे कोण आहे? अर्थ आणि अर्थवर बसलेलं एक ऑब्जेक्ट न्यूटन. अर्थ मध्ये आणि ऍपल मध्ये या दोघांमध्ये काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय म्हणायचं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. दोन ऑब्जेक्ट मध्ये अट्रॅक्शन आहे, त्याला आपण काय म्हणूया? ग्रॅव्हिटी. एक ऑब्जेक्ट झाला अर्थ स्वतः आणि एक अर्थवर असणारा ऍपल. या दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे. या दोघांमध्ये काय आहे? अट्रॅक्शन आहे. त्या अट्रॅक्शनला म्हणायचं ग्रॅव्हिटी. आणि ज्या फोर्समुळे अट्रॅक्शन आहे त्याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याला काय म्हणायचं? की ऍपल आणि अर्थ मध्ये अट्रॅक्शन ज्या फोर्समुळे आहे तो कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सिंपल पहा. मग डेफिनेशन न्यूटनच्या म्हणण्याप्रमाणे बघूया. अकॉर्डिंग टू न्यूटन, एव्हरी ऑब्जेक्ट इन दिस युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ सर्टन फोर्स. दोन ऑब्जेक्ट मध्ये अट्रॅक्शन आहे, पण एका फिक्स, एका डेफिनाइट किंवा एका सर्टन फोर्समुळे आहे. आणि तो फोर्स कोणता आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दोन ऑब्जेक्ट मध्ये अट्रॅक्शन आहे, ग्रॅव्हिटी. ज्या फोर्समुळे ते अट्रॅक्शन आहे त्याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा कन्सेप्ट लक्षात येते का तुमच्या? एकदम सोपं. आता जे फोर्स म्हणलं तर फोर्स ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. आता अजून एक कन्सेप्ट लक्षात येणं गरजेचं आहे. स्केलार आणि वेक्टर कशाला म्हणायचं? हळूहळू मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करणारच आहे. ज्या फिजिकल क्वांटिटीला डायरेक्शन असते त्याला व्हेक्टर क्वांटिटी म्हणतात आणि फोर्सला डायरेक्शन आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन कसं आहे बघा रे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रत्येक ऑब्जेक्टला कुठं ओढण्याचा प्रयत्न करतो? खालच्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन कसं ओढण्याचा प्रयत्न करतो? हे पेन आहे, मी या पेनला सोडलं तर ती पेन कसं सरळ खाली जाते. कसं? सरळ खाली. म्हणजेच कसं डायरेक्शन आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. कसं डायरेक्शन आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. व्हर्टिकली म्हणजे सरळ, पण कुठल्या दिशेनं? खालच्या दिशेनं. अजून कसं सांगता येईल तुम्हाला? कुठं आहे मग? हे प्रत्येक ऑब्जेक्टला कुठं ओढण्याचा प्रयत्न करतं? टूवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. कुठं ओढण्याचा प्रयत्न करतं? टूवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे कसं आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन अँड टूवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. परत एकदा म्हणूया, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय पहिल्यांदा सांगूया. अकॉर्डिंग टू न्यूटन, एव्हरी ऑब्जेक्ट इन दिस युनिवर्स attracts every other object with a certain force, and this force is called as a gravitational force. What is the direction of gravitational force? Towards the center of earth. पण कसं? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. अर्थच्या सेंटर कडेच, पण असं वेडवाकडं जात नाही. कसं जातं? एकदम सरळ. त्याला काय म्हणायचं? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. कळलं का? बघा, दोन ऑब्जेक्ट मध्ये अट्रॅक्शन आहे, ग्रॅव्हिटी. ज्या फोर्समुळे ते अट्रॅक्शन आहे तो फोर्स कोणता आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि याविषयी सगळ्यात जास्त काम कोण केलं? तर न्यूटननी शोधून काढलं. हा फोर्स पहिले बी होता, पण न्यूटननी फर्स्ट टाइम ते शोधून काढलं की बाबा अशाही प्रकारचा एखादा फोर्स असू शकतो तो प्रत्येक ऑब्जेक्टला कुठं ओढण्याचा प्रयत्न करतो? अर्थ सेंटरकडे. कशा डायरेक्शननं? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. हे फर्स्ट टाइम कोण शोधून काढलं? न्यूटनने. आणि ते ऍपलच्या झाडाखाली बसले होते. मग
अभ्यास करत असतील समजा आणि हा ऍपल खाली पडला. आता काहींना वाटतं हे ऍपल उगाचच खाली पडला, डोक्याला ताप झाला, न्यूटनचा सिलेबस सगळा आपल्याला स्टडी करावं लागलं. तर बेटा हे न्यूटनचा अभ्यास केल्यामुळे काय होतं, की न्यूटनने विचार केला की हा जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटी अर्थवर आहे, तर ते मूनवर पण असू शकतं. आणि अदर सॅटेलाइट जे आज शोध लागला आपला, की जसं मून अर्थच्या भोवती रोटेट करतोय, कशाच्या इन्फ्लुएन्समुळं? जस्ट बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर मून रोटेट करू शकतो, तर एखादा दुसरा मॅनमेड ऑब्जेक्ट का रोटेट करू शकत नाही? म्हणजे त्याच ऑर्बिटमध्ये ही पेन जर नेऊन सोडली, तर ती पेन सुद्धा काय करू शकते? रोटेट करू शकते. असा विचार सुद्धा कोण केला? न्यूटननं. आणि ह्या विचारावरच काय लागले? सॅटेलाइटचे शोध लागले. आणि सॅटेलाइटमुळे काय झालं? जेवढं वायरलेस कम्युनिकेशन, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, मोबाईलवरचं कम्युनिकेशन, ऑडिओ, व्हिडिओ, मेसेज जेवढं काही इंटरनेटवर आलंय, ते सगळं सॅटेलाइटच्या मदतीनंच. आणि सॅटेलाइट कुणाच्या मदतीने आहेत? तर न्यूटनच्या मदतीने आहेत. म्हणून न्यूटन साहेबांचे धन्यवाद म्हणले पाहिजे. त्यांना दोष द्यायचं नाही, डोक्याला ताण, हे कशाला सिलेबसला आले, किरकिर, काही सुद्धा कळणं गेल्या असं म्हणायचं नाही. कारण यांच्यामुळेच आज आपल्याला सगळ्या सुखसुविधा मिळायला लागल्यात. इन्स्टंट आपल्याला एखादी न्यूज पाहायला मिळते. इन्स्टंट आपण अमेरिकेमध्ये कॉल करू शकतो. एखादा मेसेज, पूर्वी जर लेटर पाठवलं की फलाना फलानाचा समजा वारलेले आहेत, एक्सपायर झालेले आहेत म्हणून पाठवलं, की ते गोड जेवणाच्याच कार्यक्रमाला यायचे. म्हणजे एवढा वेळ जात होता. आता मरण्याच्या अगोदर स्टेटस ठेवायला लागले. मरू बी देण्यात गेलेत त्याला, तर त्याची न्यूज पहिले व्हायरल होते. व्हायरल न्यूज जे होते ते जस्ट बिकॉज ऑफ सॅटेलाइट आहे. सॅटेलाइट कोणामुळे आहे? न्यूटनमुळे आहे. त्यामुळे न्यूटनला इग्नोर करू शकत नाही. थोडासा रिस्पेक्ट त्यांच्याविषयी आपण ठेवला पाहिजे. की सगळं जेवढं वायरलेस कम्युनिकेशन कोणामुळे आहे? न्यूटनमुळे आहे. त्यामुळे सायंटिस्ट विषयी थोडासा रिस्पेक्ट ठेवूया आणि त्यांचे नावं आदराने घेऊया. ओके? इथपर्यंत आपण लक्षात घेतलंय. बाकीचं सेशन आता पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. ओके?